एकनाथ शिंदेंना भाजपनं मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं आणि निकालानंतर ते मोडल्याचा खळबळजनक दावा संजय राऊतांनी सामनाच्या लेखात केला। शिंदे सध्या समाधी अवस्थेत असल्याचं सांगताना एका आमदारासोबतच्या संभाषणाचाही दाखला त्यांनी दिलाय। या लेखामुळे सध्या राजकारणामध्ये खळबळ उडाली असून सत्ताधाऱ्यांनी राऊतांवर जोरदार टीका केली आहे। पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। एरवी प्रत्येक बातमीवर रोखठोक बोलणारे संजय राऊत आज स्वतःच बातमीचा विषय ठरले। निमित्त ठरलंय सामना मुखपत्रात त्यांनी लिहिलेला एक लेख। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद असल्याचा दावा करत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे। शिंदेंच्या एका आमदारासोबत झालेल्या संवादाचा संदर्भ देत त्यांनी शिंदेंची भाजपकडून फसवणूक झाल्याचा दावा केलाय। या लेखात राऊत म्हणतात, राजकीय घडामोडीमध्ये शिंदेंसह त्यांचे नेते कुठेही दिसत नाहीत। मुख्यमंत्री म्हणून शिंदेंवरती झोत होता तो आता संपला। फडणवीसही आपल्याला विचारत नाहीत। या दुःखात स्वतः शिंदे अखंड डुंबलेत। फडणवीस आणि शिंदेंमध्ये केवळ वरवरचं बोलणं आहे। दुःखाचा कडेलोट झाला की हेलिकॉप्टरनं ते दरेगाव गाठतात। शिंदे आमदारांवरच चिडचिड करतात असा खुलासा त्यांच्याच एका प्रिय आमदारानं केलाय। तिकडे अजित पवारांची स्थिती एकनाथ शिंदेंपेक्षा बरी आहे। सध्या अजित पवारांना काहीही न होता अमित शहांच्या यादीतील जेंटलमॅन व्हायचंय। शिंदेंच्या चोरलेल्या पक्षाकडे कुठलंही धोरण नाही। पैशाच्या आणि सत्तेच्या बळावरती त्यांचं फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे। ते पुन्हा शिवसेनाच फोडतात कारण मालक अमित शहांनी तेच काम दिलंय। शिंदेंच्या पायाखालची सतरंजी ओढणारा भाजप एक दिवस त्यांचे पाय कापेल। रोखठोक नावाच्या या सदरात आमदाराच्या नावाचा उल्लेख टाळत त्यांनी त्यांच्यासोबत झालेला संवाद छापलाय। मुख्यमंत्री पद पुन्हा मिळालेले नाही, याच दुखवट्यात शिंदे अजून आहेत का? ते त्याच्याही पलीकडच्या समाधी अवस्थेकडे पोहोचलेले आहेत, शून्यात गेले आहेत। शिंदे यांना धक्का बसलाय का? ते मनाने कोलमडले आहेत। का? काय झालं? निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढवू आणि 2024 नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका। निवडणुकीमध्ये सढळ हस्ते खर्च करा असं आश्वासन अमित शहा यांनी शिंदे यांना दिलं होतं। शिंदे यांनी प्रचंड पैसा निवडणुकीमध्ये टाकला, पण शहा यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही आणि आपली फसवणूक झाली हे असं शिंदेंना वाटतंय। शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत असं शिंदे यांना खात्रीने वाटतंय। दिल्लीच्या एजन्सी आपल्या हालचालींवरती पाळत ठेवून असल्याचा शिंदे यांना संशय आहे, पण शिंदे यांची पुरती कोंडी झालेली आहे। आपल्या या लेखाची बातमी झाल्यानंतर त्या बातमीवर राऊतांनी नेहमीप्रमाणे प्रतिक्रियाही दिली आहे। आपल्या लेखामागचं मर्म उलगडून सांगताना त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेतील अस्वस्थता आणि कोंडीचं त्यांच्या खास शैलीत वर्णन केलंय। शिंदे गटातल्या किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण नियंत्रण आहे, कारण हे 20-25 लोक जे आहेत हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले, एकनाथ शिंदेसाठी नाहीत। आणि आजही त्यांच्यावर कंट्रोल हे फडणवीसांचाच आहे आणि उरलेले लोक आहेत ते चलबिचल आहेत, चंचल आहेत। त्यांना असं वाटतं की आपली कोंडी होते, भविष्यात जास्त कोंडी होईल, आपल्याला नेतृत्व नाही कोणतंही चांगलं की जे आपल्याला संरक्षित करेल किंवा प्रोटेक्ट करेल। एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे, खाजगीत ते सांगतात की विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा मीच मुख्यमंत्री राहीन अशा प्रकारचं मला वचन दिल्यामुळे मी फुटलो। मला विधानसभा 2024 नंतर सुद्धा आपणच मुख्यमंत्री राहणार आहात हे सांगितल्यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। हे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की नाही त्यांना जाऊन विचारा, मी खोटं बोलत नाही। आणि काल निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केलं। सामनातील या लेखामुळे शिंदेंच्या शिवसेनेचा संताप नेत्यांच्या शब्दाशब्दातून व्यक्त होतोय। हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत शिंदेंच्या शिवसेनेकडून राऊतांवर हल्लाबोल करण्यात आलाय। त्यांना फक्त शिवसेना भाजपमध्ये मतभेद झाले की आपली राजकीय भूमिका भाजून निघेल का, ह्याच्या ह्याच्या पाठीमागचा कोणता कुठलाही हेतू नाही आहे। कशाला टेप करतील मला सांगा शिवसेनेच्या आमदारांचे आणि एकनाथ शिंदेने आमची युतीच आहे ना, आणि आजची युती नाही, इतक्या वर्षापासूनची युती आहे। तर राणे पितापुत्रांनी लेखात मांडलेला मूळ विषय बाजूला ठेवत राऊतांवरच तोंडसूक घेतलाय।
संजय राऊतचं वाक्य असेल त्याला चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे तो जो बातम्या देतो त्या सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणारे असतात. संजय राजाराम राऊत पण उबाटामध्ये किती काळ राहील ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा. कुठल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्याबद्दल दिल्लीमध्ये त्याच्या वाटाघाटी सुरू आहेत प्रवेशासाठी, कारण का आता पुढच्या वेळी खासदार काही उबाटामधून शक्य होत नाही आहे आणि म्हणून दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा स्वतःच्या मालकाच्या पक्षामध्ये अजून किती काळ राहणार याबद्दल थोडा संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला आता उत्तर दिलं पाहिजे. एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरची जोरदार तयारी सुरू असल्याचे संकेत गेल्या काही दिवसात मिळत आहेत, तर दुसरीकडे ठाकरे शिंदेंच्या एकत्रीकरणाची अपेक्षा शिरसाटांकडून व्यक्त करण्यात येते. परस्पर विरोधी संकेत देणाऱ्या या घटनांमध्येच सामनातून शिंदेंच्या राजकीय दुःखावरची खपली काढण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. आता या खपलीखाली खरंच काही अस्वस्थतेची जखम आहे की राऊतांचा केवळ कल्पना विलास आहे, हे भविष्यातल्या राजकीय घडामोडींमधूनच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.